अध्याय 5. ओम श्री गणेशाय नमः. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छ्रेययतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतःकरणे विचारूये. मागा सकळ कर्मांचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोखित सापुडती ऐसे द्व्यर्थ हे बोलता. आम्हा नेनतयांच्या चित्ता, आपुलिये चाडे श्री अनंता उमजूनो हे. ऐके एकसारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची भोलिजे. हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती, तरी याची लागी तुमते. म्या रावळासी विनविले होते, जेहा परमार्थू ध्वनिते न बोलावा. परी मागील असो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गू कवनू, जो परिणामींचा निर्वाळा. अचुंबी तू ये फळा, आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाशी. जैसे निद्रेचे सुख न मोडे, आणि मार्गू तरी बहुसाल सांडे. तैसे सोहकासन सांगडे सोपे होय. येणे अर्जुनाचेनी बोले, देवो मनी रिझले. मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होये. तो चंद्रुही परीला हे खेळावया. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्युचिया आरता. काय क्षीराब्धी दूध भाता देजेची ना, तैसा औदार्याचा कुरुठा. श्रीकृष्णू आपू जाहलिया सुभटा, का सर्व सुखांचा वसवटा तोचिनो हावा. येथ चमत्कारू कायसा, गोसावी श्री लक्ष्मीकांता ऐसा. आता आपुलिया सवेसा मागावा की, म्हणवनी अर्जुने म्हणितले. ते हासोनी ये रे दिदले, तेची सांगे न बोलिले काय कृष्णे. श्री भगवानुवाच. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ. तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. तो म्हणे गा कुंतीसुता, हे संन्यास योगू विचारिता. मोक्ष करू तत्वता दोन्हीही होती, तरी जाना नेना सकळा. हा कर्मयोगू कीर प्रांजळा. जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी, तैसे सारासार पाहिजे. तरी सोपा हाची देखिजे. येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासियांचे चिन्ह. मग सहजे हे अभिन्न जानसी तू. ज्ञेयः स नित्यसंन्यासी, यो न द्वेष्टी न कांक्षती. निर्द्वंद्वो हि महाबाहो, सुखं बंधात प्रमुच्यते. तरी गेली याची से न करी, न पवता चाड न धरी. जो सुनिश्चळू अंतरी मेरू जैसा, आणि मी माझे ऐसी आठवण. विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जान निरंतर. जो मनी ऐसा जाहला, संगीतोची सांडिला. म्हणून सुखे सुख पावला खंडित. आता गृहादिक आघवे, ते काही न लगे त्यजावे. जे घेते जाहले स्वभावे, निसंगू म्हणूनी. देखै अग्नी विझोनी जाये, मग जे राखुंडी केवळू होये. तै ते कापुसे गिवसूये जियापरी. तैसा असतेनी उपाधी, नाकळी जे तो कर्मबंधी. जयाचिया बुद्धी संकल्पो नाही, म्हणूनी कल्पना जय सांडे. त्यांची गा संन्यासू घडे.
ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू सांख्ययोगौ पृथक् बालः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्। एरवी तरी पार्था जे मूर्ख होती सर्वथा ते सांख्ययोगू संस्था जाणती केवी सहजे ते अज्ञान म्हणोनी म्हणती हे भिन्न। एरवी दीपाप्रती काही आनान प्रकाश वाहती पै सम्यक येणे अनुभवे जिही देखिले तत्व आघवे ते दोही तेही ऐक्यभावे मानिती गा। यत्सांख्यः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति। आणि सांख्यी जे पाविजे तेची योगी गमिजे मनवनी ऐक्य दोही ते सहजे इया परी। देखै आकाशा आणि अवकाशा भेदू नाही जैसा तैसे ऐक्ययोग संन्यासा ओळखे जो। तयासची जगी पाहले आपण पे तेनेची देखिले जया सांख्ययोग जाणवले भेदे विन। संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुं योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेनाधिगच्छति। जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता तो महासुखाचा निमथा वहिला पावे। येरा योग स्थिती जया सांडे तो वायाची गा हव्यासी पडे परिप्राप्ती कही न घडे संन्यासाची। योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हारवोनिया। जैसे समुद्री लवण न पडे तव वेगळे अल्प आवडे मग होय सिंधूची येवडे मिळे तेव्हा। तैसे संकल्पोनी काढिले जयाचे मनची चैतन्य जाहले तेने कदेशीये पदी व्यापिले लोकत्रय। आता करता कर्म करावे हे कुंटले तया स्वभावे आणि करी जरी आघवे तरी अकर्ता तो। नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निन्मिषन्नपि। इंद्रियानिंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे। ऐसे तनु त्यागे बिन अमूर्ताचे गुण दिसती संपूर्ण योगयुक्ता। एरवी अनिकांचे परी तोही एक शरीरी अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे। तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथींचा सर्वथा नोहे नवल देखे। स्पर्शासी तरी जाणे परिमळू सेवी घ्राणे अवसरोचित बोलणे तयाही हाती। आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेची अवसरी निधिजे सुखे। आपुलेनी इच्छा बसे तूही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे राहटे कीर। हे सांगो काही एक एक देखे श्वासोच्छ्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदि करुणी। पार्था तयाचे ठाई हे आघवेची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतिती बळे। जय भ्रांती से जे सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या। ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः
लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा। आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रियवृत्ती। आपुलाली या अर्थी वर्तत आहाती। दीपाचेनी प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे। देही कर्म जात तैसे योगयुक्ता। तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नाकळे। जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र। कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि। योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये। देखै बुद्धीची भाषणे निजे मनाचा अंकुर नुदैजे। ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा। हेच मराठे पर्येशी तरी बाळकाची चेष्टा जैशी। योगे कर्म करीती तैशीत केवळातनु। मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निधेले। तेथ मनची राहते एकले स्वप्नी जेवी। नवला एके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा। देहा होऊने दिव जगरा परी सुखदुःखे भोगी। इंद्रियांच्या गावी निजे ऐसा व्यापारो जो निपजे। तो केवळोगा म्हणजे मानसाचा। योगी तोही करीती परी कर्मे तेन बंधीजती। जे सांडिली आहे संगती अहंभावाची। आता जाहलिया भ्रमत जैसे पिशाचाचे चित्त। मग इंद्रियांचे चेष्टित विकळू दिसे। स्वरूप तरी देखे आळविले ऐके। शब्द बोले मुखे परी ज्ञान नाही। हे असो काजेवीन जे जे काही करण ते केवळ कर्मजान इंद्रियांचे। मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते। ओळख अर्जुना ते म्हणे हरी। ते बुद्धी दुरे करुणी कर्म करती चित्त देऊनी। परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती। जे बुद्धीची ठावूनी देही तया अहंकाराची सेची नाही। म्हणून कर्म करिता पाही चोकाळले। अगा करिते नवीन कर्म तेची ते निष्कर्म। हे जाणती सवर्म गुरुगम्य जे। आता शांतरसाचे भरिते सांडिता आहे पात्राते। जे बोलणे बोला परोते बोलवले। येथ इंद्रियांचा पांगू जया पिटला आहे चांगू। तयासीची याथी लागू परिसावया। हा सोती प्रसंगू न संडीपा कथा लागू। होईल श्लोक संगती भंगू मनोनिया। जे मना कळिता कुवाडे घाघुसिता बुद्धी नातुडे। ते दैवाचे निसुरवाडे सांगवले तुझ। जे शब्दातीच स्वभावे ते बोलीची जरी फावे। तरी आणिके काय करावे कथा सांगे। हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणोनी दास निवृत्तीचा। म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा। मग श्रीकृष्ण म्हणे पार्था ते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते। सांगेन तुझ निरुते चित्त देई। युक्त कर्म फलम त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम्। अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते। तरी आत्मयोगी आथिला जो कर्मफळाशी विटला। तो घर रिघोनी वरिला शांती जगी। येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाची गाठी। कळासला खुंटी फळभोगाच्या। सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी। नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्। जैसा फळाची हावे तैसे कर्म करी आघवे। मग न किजेची येणे भावे उपेक्षिजो। तो जयाकडे वासू पाहे तेवती सुखाची सृष्टी होये। तो म्हणे तेथ राहे महाबोधू। नवद्वारे देही तो असतुची परी नाही। करी तुची न करी काही फलत्यागी। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः। न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते। जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू।
परी तोची रची विस्तारू त्रिभुवनाचा, आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा, योग निद्रा तरी न मोडे अकर्तेपणा सळू न पडे, परी महाभूतांचे दळवाळे उभारी भले, जगाच्या जीवी आहे परी कवनाचा कही नोहे, जगची हे होय जाये तो शुद्धीहीने रे, नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः, अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतवाः, पापपुण्य अशेषे पासीची असतू न देखे, आणि साक्षीही होऊ न ठके हेरी गोठी कायसी, पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तची होऊनी खेळे, परी अमूर्तपण न मयळे दादुलयांचे, तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञानगा अवधारी पंडुकुमरा, ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशीतमात्मनाः, तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परं, ते अज्ञान जय समूळ तुटे, तय भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे, येत ईश्वरू एकू अकर्ता ऐसे मानले जरी चित्ता, तरी तेची मी हे स्वभावता आधीची आहे, ऐसे निविवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैसा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त, जैशी पूर्व दिशेच्या राऊळी उदया येताची सूर्य दिवाळी, की येरीही दिशा तियेची काळी काळीमा नाही, तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः, गच्छन्त्य पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः, बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदयाते गिवसीत आले, तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही, एका आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू येथ, परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी, ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी, अमृत नायके कानी मृत्युकथा, हे असो संतापू कैसा चंद्रो न स्मरे जैसा, भूती भेदू नेनती तैसा ज्ञानी येते, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव स्वपाके च पंडितः समदर्शिनः, मग हा मशकू हा गजू, की हा स्वपचू हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजो हे उरेल के, ना तरी हे धेनु हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया, एत भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीच नाही आगवा आता विषमू काही, इह एव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थितः, मनोनी सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे, जिही विषय संगुण सांडिता इंद्रियांते न दंडिता, परी भोगिली निसंगता कामने विन, जिही लोकांची नियाधारे लौकिकेची व्यापारे, परी सांडिले निदसुरे लौकिकू हे, जैसा जना माझी खेचरू असतूची जना नो हे गोचरू, तैसा शरीरी परी संसारू नोळखे तया ते, हे असो पवनाचे निमेळे जैसे जळीची झळलोळे, ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे, तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मचितोसाचे, मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा, ऐसेनी समदृष्टी जो होये तया पुरुषा लक्षणही आहे, अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे, न प्रवृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य चाप्रियं,
स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद्ब्रह्मणि स्थितः। तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटिजे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे पातलिया जो, तोची तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म। बाह्यस्पर्शे श्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं, स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। जया आपण पे सांडुनी कही, इंद्रिय ग्रामावरी येणेची नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ। सहजे स्वसुखाचेनी अपारे, सुरवाडलेनी अंतरे, रचिला म्हणोनी बाहिरे पाऊल न घाली। सांगय कुमुद दळाचे नेताटे, जो जेविला चंद्रकिरणे चोखटे, तो चकोरू काई वाळुवंटे चुंबी तू असे। तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पेची फावले, तया विषयो सहजे सांडवले म्हणो काही। एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पानिके, या विषयांचे निसुखे झकवती कवल। येही संस्पर्शजा भोगा दुःख योनय येवते, आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधः। जिही आपण पे नाही देखिले, तेची ही इंद्रियार्थी रंजले, जैसे रंकू का आळू कैले तुशांत सेवी। नातरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोनी जळाते, मग तोय बुद्धी बरडिते ठाकून येती। तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खरांटे, तयासीची विषय हे गोमटे आवडती। एरवी विषयी सुख आहे हे बोलणेची सारखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी। सांगे वातवर्षात पूधरे, ऐशा प्रच्छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळा रे करावी का। मनोनी विषय सुख जे बोलिजे, ते नेनतागा वाया जल्पिजे, जैसे मोहूर का म्हणिजे विषकंदा ते। ना तरी भौमानाम मंगळू, रोहिणी ते म्हणती जळू, तैसा सुख प्रवादू बरळू विषयी कुहा। हे असो आगवी बोली, सांगपा सर्पफणीची सावली, ते शीतल होईल केतुली मुषकासी। जैसा आमिष कवळू पांडवा, मिनू न सेवी तमची बरवा, तैसा विषय संगू आगवा निभ्रांत झाले। हे विरक्तांची दिठी, जय न्याहाळीचे किरीटी, तय पांडुरोगाची पुष्टी सारखे दिसे। मनोनी विषय भोगीजे सुख, ते साध्यंतची जाण दुःख, परिकाय किजे मूर्ख न सेविता न सरे। ते अंतरणेनती बापुडे, मनोनी अगत्य सेवने घडे, सांगय पूय पंकीचे किडे काय चिळसी घेती। तया दुःखिया दुःखची जिव्हार, ते विषय कर्दमीचे दर्दुर, ते भोग जळींचे जळचर सांडिती केवी। आणि दुःख योनी जिया आहाती, तिया निरर्थका तरी नव्हती, जरी विषयावरी विरक्ती धरिती जीव। ना तरी गर्भवासादी संकट, का जन्ममरणीचे कष्ट, हे विसावे विनवाट व्हावी कवले। जरी विषयी विषयो सांडिजेल, तरी महादोषिके वसिजेल, आणि संसारू हा शब्दू नव्हेल लटिका जगी। मनोनी अविद्या जात नाथिले, ते तिहीची साच दाविले, जिही सुखबुद्धी घेतले विषय दुःख। या कारणे गा सुभटा, हा विचारिता विषय ओखटा, तू झने कही ह्या वाटा विसरोनी जासी। पै या ते विरक्त पुरुष, त्यजिती का जैसे विष, निराशा तया दुःख दाविले नावडे। शक्नोति हैवयः सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात्, काम क्रोधोद्भवं वेगं सयुक्तः स सुखी नरः। ज्ञानी यांच्या हनठाई, यांची मातू ही किरणाही, देही देहभावो जिही स्ववश केले। जयांते बाह्याची भाष, नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाथी, परी ते वेगळेपण भोगिजे, जैसे पक्षीये फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरिजे भोगितेपणही।
भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकाराचा अंचळू लोटी. मग सुखेसी घे आटी गाढेपणे, तिये आलिंगन मिळी, होय आपे आप कवळी. तेत जळ जैसे जळी वेगळे न दिसे, का आकाशी वायू हारपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे. तैसे सुखची उरे स्वरूपे, सुरती ती हे, ऐशी द्वैताची भाष जाय. मग म्हणो जरी एक होय, तरी तेथ साक्षी कवनु आहे जाणते जे. योऽन्तः सुखुन्तरारामस्तथान्तर ज्योतिरेव याः, स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति. लभन्ते ब्रह्मनिर्वाणं मृषयः क्षीणकल्मषाः, छिन्नद्वैधा यतात्मानः सर्वभूतहिते रतः. मनोनी असो हे आघवे, येथ न बोलणे काय बोलावे. ते खुनाची पावले स्वभावे आत्माराम, जे ऐसे निसुखे मातले. आपण पाची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ ओतले सामरस्याचे. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव. ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे आंगिक. हे बहु असो एक एक वानिसी काही. तू संतस्तवनी रतसी, तरी कथेची सेन करिसी. की निराळी बोल देखसी सनागर, परितो रसातिशयो मुकुळी. मग ग्रंथार्थ दीपू उजळी, करी साधू हृदय रावळी मंगळ उखा. ऐसा श्री गुरुचा ओवाईला, निवृत्ती दासासी पातला. मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तिची ऐका. अर्जुना अनंत सुखाच्या डोही, एकसरा तळूची घेतला जिही. मग स्थिरावुनी तेही तेची जाहले, अथवा आत्मप्रकाशे चोखे. जो आपण पेची विश्व देखे, तो देहेची परब्रह्म सुखे मानू येईल. जे साचोकारे परम, नाते अक्षर निसीम. जे गावींचे निष्काम अधिकारी ये. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा पिटले. जे निसंशया पिकले निरंतर. काम क्रोध वियुक्तानां, यतीनां यतचेतसाम्. अभितो ब्रह्मनिर्वाणं, वर्तते विदितात्मनां. जिही विषयापासून हिरतले, चित्त आपुले आपण जिंकिले. ते निश्चित जेत सुतले चेतीची ना. ते परब्रह्म निर्वाण, जे आत्मविधानचे कारण. ते चिते पुरुष जान पंडकुमरा. ते ऐसे कैसे ने जाहले, जे देहीची ब्रह्मत्व आले. हे पुससी तरी भले संक्षेपे सांगू. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यांश, चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः. प्राणापानौ समो कृत्वा, नासाभ्यन्तरचारिणौ. यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः. विगतेच्छा भयक्रोधो, यः सदा मुक्त एव साः. तरी वैराग्याचे नि आधारे, जिही विषय दवडूनी बाहिरे. शरीरी एकंदरे केले मन, सहजे तिही संधी भेटी. जेत भ्रूपल्लवा पडे गाठी, तेत पाठीमोरी दिठी पारखोनिया. सांडोनी दक्षिण वाम, प्राणापान सम. चित्तेसी व्योम गामिये करती. तेथ जैसी रथ्योदके सकळे, घेऊनी गंगा समुद्री मिळे. मग एकेकू वेगळे निवडून ये. तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना. जे वेळी गगनी लयो मना पवने किजे. जेत हे संसार चित्र उमटे, तो मनोरूप पटू फाटे. जैसे सरोवर आटे मग प्रतिभा नाही, तैसे मन येत मुद्दल जाय. मग अहंभावाधिक के आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो.
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरं सुभ्रदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति। हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पंचमोऽध्यायः। आम्ही मागाहन सांगितले, जे देहीची ब्रह्मत्व पावले ते येणे मार्गे आले म्हणोनिया, आणि यमनियमांचे डोंगर अभ्यासाचे सागर क्रमोनी हे पार पातले ते। तीही आपण पे करुणी निर्लेप प्रपंचाचे घेतले माप, मग साचाचे रूप होणे ठेले। ऐसा योगयुक्तीचा उद्देशू जेथ बोलिला वृषिकेशू, तेथ अर्जुनो सुदंशू म्हणून चमत्कारला। ते देखलिया कृष्णे जाणितले, मग हासोनी पार्थाती म्हणितले। काही पाचित्त आईले इये बोली तुझे, तव अर्जुन म्हणे देवो परचित्त लक्षणांचा रावो। भला जाणितला जी भावो मानसो माझा, म्या जे काही विवरोनी पुसावे ते आधीची जाणितले देवे। तरी बोलिले तेची सांगावे विवळ करुणी, एरवी तरी अवधारा जो दाविला तुम्ही अनुसारा। तो पवण्याहुनी पाय उतारा सोपा जैसा, तैसा संख्याहुनी प्रांजळा आम्हा सारिखिया भोळा। येता हाती परी काही काळा तो साहो येवर, म्हणून एक वेळ देवा तोची पडताळा घेयावा। विस्तरेल तरी सांगावा साध्यंतुची, तव श्रीकृष्ण म्हणती हो का तुझा हा मार्ग गमला निका। तरी काय जाहले ऐकी जो का सुखे बोलू, अर्जुना तू परिससी परिसोनी अनुष्ठिसी। तरी आम्हासची वाणी कायसी सांगावयाची, आधीची चित्त मायेचे वरी मीश जाहले पर्यंतयाचे। आता ते अद्भुतपण स्नेहाचे कवन झाले, ते म्हणो कारुण्य रसाची वृष्टी की नवया स्नेहाची सृष्टी। हे असो नेणीचे दृष्टी हरीची वानू, जे अमृताची ओतली ती प्रेमची पिवणी मातली। म्हणून अर्जुन मोहे गुंतली निघोनेने, हे बहु जे जे जल्पिजेल तेथे कथेसी फाको होईल। परिते स्नेहरूपा न येल बोलवरी, म्हणून विसुरा काज येणे तो ईश्वरू कवळावा कवने। जो आपुले मान नेने आपणची, तरी मागील ध्वनिया तू मज गमला सावियाची मोहितू। जे बलात्कारे असे म्हणतू परिस बापा, अर्जुना जेने जेने भेदे तुझे का चित्त बोधे। तैसे तैसे विनोदे निरूपिजेल, तो काही सया नामयोगू तयाचा कवन उपेगू। अथवा अधिकार प्रसंगू कवना येथ, ऐसे जे जे काही उक्त असे ये ठाई। ते आगवेची पाही सांगेन आता, तू चित्त देवोनी अवधारी। ऐसे म्हणोनी श्रीहरी, बोली जेल ते पुढारी कथा आहे। श्रीकृष्ण अर्जुनासी संगू, न सांडोनी सांगेल योगू। तो व्यक्त करू प्रसंगू, मने निवृत्ती दासू। इति श्री ज्ञानदेव विरचितायां
भावार्थदीपिकायां पञ्चमोऽध्यायः।